नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, त्यावर संस्काराचं छत आणि विश्वासाचा प्रकाश असला तरच घर ही संकल्पना पूर्ण होते। नाहीतर घरात माणसं हिंस्र प्राण्यासारखी वागतात। अशाच हिंस्र विचाराने सुजाता मेटकरी या विवाहितेचा बळी सासरच्या लोकांनी घेतलाय। ही घटना आहे मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या गावची। धान्याचं कोठार मात्र विचाराने ठार असणाऱ्या खुपसंगी तालुका मंगळवेढा तालुक्यात काल दुपारी एक मनसुन्न करणारी घटना घडली। सुजाता नितीन मेटकरी वय 22 राहणार खुपसंगी या विवाहितेने काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळपास घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केलाय। तिच्या आई वडिलांकडून त्याचं कारण सांगितलं जातंय की मुलीला मागील काही दिवसामध्ये JCB घेण्यासाठी 5 लाख आई बापाकडून घेऊन ये आणि हा दबाव दिराकडून जास्त केला जात होता। कारण होतं तो घरामध्ये जास्त कमवायचा आणि त्याची बायको म्हणजे सुजाताची जाऊ पल्लवी ही घरात नेहमीच तिच्यावर रवाब दाखवत टोचून बोलायची। त्याचबरोबर घरातील सासू-सासऱ्यांनी देखील घरातील सगळ्या लोकांना जेवण वाढायला तिला एकटीलाच लावायची आणि तिला सोडून सगळे मिळून जेवायचे। हा प्रकार म्हणजेच लाथाबुक्क्याचा मार नव्हे तर हा होता मानसिक खच्चीकरण करण्याचा एक भाग। खरं पाहिलं तर सुजाताला लग्न झाल्यापासूनच नवरा नेहमी मारहाण करायचा आणि घरातील सगळे लोक बघत बसायचे, सोडवायला मात्र कोणीच येत नसायचं। मात्र आईचं आतडं म्हणायचं की पोरीचा संसार आज ना उद्या मार्गी लागल, त्यामुळे पोलीस स्टेशन नको। पण अखेर आज तिचा अंत झाल्यावरच आई वडिलांना पोलीस स्टेशनला यावे लागले। पोलिसांनी कारवाई करत नवरा नितीन स्थिर सचिन, जाऊ पल्लवी आणि सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करत आज सकाळीच नवरा सचिन आणि जाऊ पल्लवीला अटक केली। मी मुलीची आई सत्यभामा उत्तमाने राहणार आगलावाडी। माझ्या मुलीला सारखा त्रास होता, मुलीला माझ्या टॉर्चर करत होती सगळी। आज काय घडलं? आज मी फोन केला, मला म्हणली नाही मम्मी तू ये, आली असती तर माझी पोरगी राहिली असते। काय झालं माहित नाही, मी विचारत होती तिनं सांगितलं नाही, झोपली म्हणली। माझी लेकरू लय सोन्यासारखं होतं। सासू जाऊ दीर सगळी सासरा टॉर्चर करा, आमच्या संग बोलत नव्हती, कधी गेली तर लय घमेंड होती, लय गुरविष्ट होती। उत्तम भाऊ माने राहणार आगलावाडी जवळा जवळा जवळा। काय झाले घटना नेमकी? हे आमच्या पोरीला लग्न झाल्यापासून एक 5-6 वर्ष सारखा हे होता त्रास। कशासाठी? पैशासाठी। पैसा आण, JCBला आण, सोन्याला आण, हुंड्याला आण, आयरला आण। मग आता आम्ही काम करी माणसं कुठनं पैसा आणणार? आणि 7-8 लाख रुपये मी पोरीला खर्च केला। भांडी कुंडी सोनं नाणं सगळं देऊन सुद्धा पुन्हा म्हणते ते सोनं आण, हे आण, आयर आण। आता ह्यांना कुठनं 5 तोळ सोनं घेऊन ये, हे आणायचं कुठनं आम्ही तर शेतकरी माणसं। आणि लग्न केल्यापासून पोरीला सगळ्या सासू सासऱ्याचा दिराचा जावं सारखा त्रास। आज काय असं आम्ही फोन केला पोरीला तर 12 वाजता, तर म्हणली मम्मी बरं आहे म्हणली। बरं आहे तर जरा बारक्या आवाजात बोलली, बारक्या आवाजात बोलली। मग पुन्हा थोड्या वेळानं आम्हाला कळलं की पास घेतला।